बीडच्या गेवराईतील चेकपोस्टवर 1 कोटींचं घबाड हाती लागलंय। निवडणूक काळात जिल्ह्यात विविध ठिकाणी चेकपोस्ट कार्यान्वित करण्यात आले। गेवराई तालुक्यातील खामगाव चेकपोस्टवर एका कारमधील लोखंडी पेटीतून तब्बल 1 कोटी रुपये आढळलेले आहेत। नेमके हे पैसे कोणाचे आहेत याचा तपास पोलीस करतायत। तर कार चालकाकडे कोणतेही कागदपत्र नसल्यानं पोलिसांचा संशय बळावलाय। धनगर समाजाचे नेते बाळासाहेब दोडतले यांना 2 महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। 2014 मध्ये बीड जिल्ह्यात झालेल्या आंदोलनात रास्ता रोको करत एसटी फोडण्यात आली होती। याच प्रकरणी अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयानं 6 आंदोलकांना दोषी ठरवत शिक्षा सुनावली। दरम्यान दोडतले यांनी जामिनास नकार दिला। नाशिकच्या मालेगाव महापालिकेनं मतदान जनजागृतीसाठी मेहंदी आणि रांगोळी स्पर्धांचं आयोजन केलं। यावेळी महिलांनी हातावर आकर्षक मेहंदी आणि रस्त्यावर रांगोळी काढत नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलंय। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाकडून विविध माध्यमांद्वारे जनजागृती केली जाते। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीला चंदनाची उटी लावण्यात आली। यावेळी मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी आणि मुक्ताबाईंच्या मूर्तींनाही चंदनाच्या उटीचा लेप लावण्यात आला। या उत्सवावेळी हजारो भाविक उपस्थित होते। पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या चरण दर्शनासाठी भाविकांना मे अखेरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धनाचं काम 1.5 महिन्याचा कालावधी संपला तरीही पूर्ण झालं नाहीये। मंदिराला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी वेळ लागतोय, त्यामुळे भाविकांनी थोडा संयम राखावा असं आवाहन मंदिर समितीने केलं।